हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहेत ना सकाळी सकाळी मस्त सप्तशृंगी मातेचं आहेत ना मी दर्शन घ्यायला आलेत. तर तुम्ही पण बघू शकता, तुम्ही पण दर्शन घ्या. देवीचं रूप आहेत ना एवढं छान दिसत होतं आणि सर्व पूजा वगैरे आहेत ना छान प्रकारे झालेली होती आणि आरतीसुद्धा आहेत ना झालेली होती मी जाईपर्यंत. कारण सकाळी सकाळीचीच आरती असते. तर एवढं छान डेकोरेशन आणि मस्त खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर सकाळी सकाळी मस्त आहेत ना देवीचं दर्शन घेऊन घेतलं, कारण आज मी ना दोन्ही देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मी तुळजाभवानीचं पण दर्शन घेणार आहेत. आज आहेत ना नवरात्रीचा 6वा दिवस आहे, त्यामुळे आहेत ना आजचा कलर ग्रे कलर आहे. तर त्यामुळे आहेत ना मस्त ग्रे कलरची साडी घातलेली आहे आणि छान अशी पूजा झालेली आहे. त्यानंतर आहेत ना मी लगेच आहेत ना आमच्या इथे आहेत ना तुळजाभवानीचं पण मंदिर आहेत आणि ते आमच्या घराशेजारीच आहेत. त्यामुळे आहेत ना मी त्याचं पण दर्शन घ्यायला गेले. तर नेमकी आहेत ना त्यांची आहेत ना म्हणजे साडी वगैरे घालायची म्हणजे शृंगारचं काम चालूच होतं. तर तुम्ही बघू शकता हे गुरु आहेत ना. तर देवीला मस्त पैकी आहेत ना ज्वेलरी वगैरे सर्व पूजा वगैरे झाली. त्यानंतर देवीचा फायनल लुक असा झाला. तर ग्रे कलरमध्ये देवी किती छान वाटते आणि रूप पण असं प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी दर्शन घेतले ना मनाला पण चांगलं वाटतं. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या, कारण हे दोन्ही देवीचे मंदिर आमच्या घराशेजारीच असल्यामुळे आहेत ना लवकर मी सकाळी उठून लवकर गेले आणि दर्शन घेतलं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर हा आमच्या घरातल्या घट बसवलेला आहेत ना, तर तो एक. त्यानंतर लगेच आहेत ना मी जी आजची जेवणाला बनवलं. तर त्यासाठी ना आज मस्त भेंडीची भाजी, शेंगदाण्याची आमटी आणि ना याची भाकर बनवलेली आहेत, वरईची भाकर. तर काही काही ठिकाणी ना त्याला भगरसुद्धा म्हणतात आणि काही ठिकाणी वरई पण म्हणतात. तर आहेत ना आधी आपण आहेत ना भेंडीची भाजी बनवून घेणार आहेत. त्यासाठी ना मी मस्त कोवळे असे आहेत ना फ्रेश ताजी भेंडी घेतलेली, ती मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची. नवरात्री उपवासाला भेंडी चालते आणि रोज रोज ती भगर आणि साबुदाणा खायचा जर कंटाळा येत असेल ना, तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर मस्त हे बघू शकता तुम्ही किती छान अशा कोवळ्याच भेंड्या घ्यायच्या. कारण आहेत ना आपण जेव्हा जी भाजी करतो ना, तर त्याला शिजायला टाईम पण नाही लागत आणि वरून पाणी वगैरे टाकण्याची पण गरज पडत नाही आणि त्या म्हणजे इतक्यात शिजून जातात. ज्यांना पण आता आहेत ना नवरात्रचे 9 दिवस उपवास धरलेले आहेत ना, त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर इथे आहेत ना मी सर्व भेंडी म्हणजे अशी ना बारीक चिरून घेतली. त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत ना अशा आहेत ना उभ्या कापून घेतल्या आणि त्याची आहेत ना 2 भागामध्ये आहेत ना कापून अशा कट करून घेतल्या, कारण तळण्यासाठी आहेत ना त्या सोप्या राहतात. नाहीतर आहेत ना जर आपण अशा डायरेक्टली सवती जर ठेवलीत ना, तर ते व्यवस्थित तळल्या जात नाही. त्यानंतर आहेत ना बारीक मिरच्या पण कापून घेतल्या, थोड्या मोठंच ठेवल्या, कारण आहेत ना भेंडीमध्ये अचानक ते काही वेळेस दिसत नाही खूप बारीक कापल्या तर अशा थोड्या मोठ्याच कापायच्या. त्यानंतर एक कढई घ्यायची मस्त आणि शक्यतो आहेत ना लोखंडी कढईचा वापर करायचा. त्यामुळे आहेत ना ती भेंडी आहेत ना अशी जादा चिकट पण नाही बनत आणि लोखंडी कढईमध्ये आहेत ना व्यवस्थित फ्राय पण होते. तर आधी तेल टाकून येत नाही ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना मस्त आहेत ना तळून घ्यायच्या आहेत, कारण त्या पण आहेत ना अशा खायला छान लागतात. कारण आपण आता चटणी वगैरे तर करूच शकत नाही, त्यामुळे आहेत ना त्यासोबत आहेत ना मस्त चवीसाठी आहेत ना या तिखट अशा मिरच्या आहेत ना छान अशा परतून घेतल्या. त्याच्यानंतर आहेत ना वरून मीठ टाकायचं. तर आता मिरच्या काढून घेतल्या आहेत. त्यानंतर आहेत ना जी आपण कापलेली भेंडी होती ना, ती आधी ना त्याच तेलामध्ये आहेत ना मी परतून घेणार आहेत, कारण आहेत ना मस्त भेंडी आहेत ना अशी मऊसूद अशी शिजून घ्यायची आणि वाफेतच शिजवायची. आणि आता तुम्ही म्हणजे एखाद्याची भेंडी खूप चिकट होते तर ते आहेत ना त्यामध्ये लिंबू पण टाकू शकता, पण इथे आहेत ना मी काय लिंबूचा वापर करत नाही. छान अशी आहेत ना आता मीडियम फ्लेमवर आहेत ना मस्त आहे ना शिजून द्यायची. म्हणजे 4-5 मिनिट आरामशीर मीडियम फ्लेमवर छान अशी होऊन जाते, परतल्या जाते ती. तर तुम्ही बघू शकता मी आहेत ना 4-5 मिनिट मस्त झाकण ठेवलं आणि छान परतून घेतली. त्यानंतर ती आहेत ना आता शिजलेलीच आहेत बऱ्यापैकी, तर ती एका डिशमध्ये काढून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता एकदम चिकट पण नाही झालेली आणि काहीच नाही, एकदम मोकळी. त्यानंतर थोडं तेल टाकलं, त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकले. ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त. जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आहेत ना झालेत का, त्यानंतर लगेच आपण जी फ्राय करेल भेंडी आहेत ना ते टाकून द्यायची. कारण आहे ना मस्त म्हणजे लवकर पण होऊन जाते ही भाजी आणि त्याला टाईम पण नाही लागत.
तर इथे बघू शकता. तर इथं व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर आहे ना 2-3 चमचे आहेत ना, तुमच्याकडे बारीक शेंगदाण्याचं कूट असेल ना तर तो पण टाकून द्यायचा आणि छान एकदा परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. नवरात्रीत आहे ना भेंडी खाल्ली जाते, त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करा आणि झटपट पण होते आणि रोज खाऊन कंटाळा आला असेल ना काही ना काही, मग ही छान वाटतं काहीतरी. तर आता माझी भेंडीची भाजी इथे तयार झाली. त्यानंतर मी आहेत ना आता शेंगदाण्याच्या आमटीसाठी आहेत ना मस्त शेंगदाणे घेतले आणि हे शेंगदाणे आहेत ना एकदम कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे, कारण जेवढे आपण जास्त वेळ भाजू आणि ते पण कमी फ्लेमवर, त्याचं आहेत ना टेस्ट पण खूप छान लागते आणि चवीला पण येत ना, चवीमध्ये पण बदल असतो. आणि त्या म्हणजे मी याची साल वगैरे काय काढत नाही, डायरेक्टली दळतात, कारण आमच्या घरी चालतात तसे. तर इथे आहेत ना व्यवस्थित भाजून घेतले. त्यानंतर आहेत ना हे शेंगदाणे एका मिक्सर कंटेनरमध्ये टाकले, 2-3 मिरच्या टाकल्या आणि मस्त बारीक दळून घेतले. तुम्ही बघू शकता अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आता गॅसवर एक पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आमच्या इकडे जिरे खात नाही उपवासाला, त्यामुळे आम्ही जिरे टाकत नाही. ज्यांच्याकडे खातात ते टाकू शकतात. तर इथे आहेत ना मस्त तेलामध्ये ते वाटण टाकून घेतलं आणि जे मिक्सरमध्ये आहेत ना थोडं मग येत ना आता गरम पाणी आहेत ना टाकून दिलं. गार पाण्याने टेस्ट आहेत ना थोडी चेंज होते. तर एक तर मी इथे गरमच पाणी टाकलेले, तुम्ही पण गरम पाणी टाका. तर इथे मी सर्व पाणी म्हणजे ते मिक्सरचं भांडं देखील धुवून होतं आणि त्याच्यामध्ये राहतच थोडं ना थोडं, तर त्या मिक्सरच्या भांड्यानेच पाणी टाकून दिलं. तर इथे आपली आमटी तुम्ही बघू शकता मी एवढी करू राहिले. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकदा उकळी आली ना तर गॅसची फ्लेम आहेत ना कमी करायची आणि कमीच गॅसवर आहेत ना थोड्या वेळ 2-3 मिनिट होऊन द्यायचं. ही आहेत ना अगदी झटपट रेसिपी आहेत आणि उपवासाला आहेत ना एकदम बेस्ट आहेत. जे म्हणजे आजोबा लोक असतात ना त्यांना ही रेसिपी खूप आवडते. तर हे बघू शकता इथे माझी इथनं छान अशी उकळी आली. आता मी ना गॅसची फ्लेम कमी करून ना त्याला मस्त व्यवस्थित हे करून घेते. त्यानंतर आहेत ना मी भगरीची भाकर करते, काही ठिकाणी वरी पण म्हणतात. तर जशी आपण ज्वारीची भाकर करतो ना सेम तशीच करायची. तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे जे पीठ आपण जेव्हा मळतो ना तर आहेत ना ते गरम म्हणजे कोमट किंवा असं थोडं गरमच पाणी घ्यायचं. त्याने आहेत ना भाकरी छान होते व्यवस्थित आणि मळताना ना छान असं मळायचं, म्हणजे भाकरी जेवढी छान मळल्या जाते ना तेवढी भाकर छान येते. आणि जेवढं तुम्ही म्हणजे त्याला व्यवस्थित हे करता ना मळता तर त्याला येत ना म्हणजे असं तुटत नाही, ती क्रॅक जात नाही. काही काही म्हणतात आमच्या भाकरीने क्रॅक जातात असं होतं. तर त्यासाठी ना मस्त असे व्यवस्थित मळून घेतलं. तर इथे आहेत ना मी भगर घेतलेली 1 किलो आणि त्याच्यामध्ये आहेत ना पावशर राजगिरा टाकलेला आहे आणि छान व्यवस्थित आहेत ना दळून आणलेले गिरणीने. तुम्ही पण करा तसं. आणि इथे मस्त पीठ लावायचं आणि छान अशी भाकरी आहे ना थापून घ्यायची. पातळच ठेवायची मस्त, कारण ते छान अशी होऊन जाते. लय जाड ठेवले तर मग खूपच हे वाटतं. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक ना ही भाकर छान व्यवस्थित थापून घेतली. तर आता इथे दोन्ही हाताने देखील थापून घेते मस्त, कारण आता सध्या आहेत ना पाऊस पण चालू आहेत आणि जेव्हा आपण भगरीचा भात करतो ना तर त्याने ना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यापेक्षा आहेत ना मस्त भगर दळून आणायची, त्याची छान भाकरी करायची, त्याने सर्दी होत नाही आणि टेस्ट पण छान लागते. रोज रोज खाण्याचा कंटाळा पण होत नाही. तर इथे ना भाकरीला मस्त पाणी लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहेत ना लई हाय पण नाही राहून द्यायची. मस्त आहे ना जर हाय राहून दिलीत ना भाकर मग आहेत ना व्यवस्थित शिजल्या जात नाही आणि ती कच्ची राहण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम मिडियमच राहून द्यायची आणि व्यवस्थित येत नाही. तुम्ही बघू शकता माझी इकडनं आता मस्त पलटून घेतली. आता खालच्या साईडने पण व्यवस्थित भाजल्या गेलेली आहेत. तर आता तिला आहे ना मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं. जशी ज्वारीची भाकर बनवतो ना सेम तशीच आहेत, काहीच फरक नाही त्यामध्ये. तर इथे मस्त आहेत ना बाजरीची भाकर मी आहेत ना भाजलेली आहेत. आणि इथे आहेत ना म्हणजे जेव्हा पण आपण बाजरीची भाकर भाकर भाजतो ना तर आहेत ना ती रोटेट करत राहायची, म्हणजे ती एकसारखे भाजली जाते. तर इथे बघू शकता तुम्ही आपली भाकरी किती छान अशी भाजली आणि मऊच राहण्यासाठी आहेत ना ही आहेत ना भाकर जेव्हा पण करतो ना खूप म्हणजे कमी फ्लेम नको आहेत, कारण ती एका साईडने जर जास्त टाकले जाते ना तर भाकर आपली कडक होण्याची शक्यता राहते. मस्त मीडियम फ्लेमवर करायची. अशाच प्रकारे मी आहेत ना सर्व भाकरी बनवून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता छान अशा भाकरी पण झाल्या आहेत आणि आपली भेंडीची भाजी शेंगदाण्याची आमटी पण झाली. आज नवरात्रीचा आहेत ना 6वा दिवस. ग्रे कलर आहे, मस्त ग्रे कलरची साडी घालायची.
तर इथे सर्व भाकरी झाल्या. त्यानंतर आपली थाळी ही बघू शकता अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.